काल 3 तारखेला सेंट्रल गव्हर्नमेंटनं म्हणजेच एमसीसीनं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर कॅप राऊंड 2 जो आहे ना एमबीबीएस बीडीएस कोर्सचा 15% ऑल इंडिया कोट्याचा, तर त्याच्यामध्ये नवीन मेडिकल कॉलेज किती पार्टिसिपेट करणार आहेत, त्याचबरोबर कोणत्या कॉलेजच्या किती जागा वाढणार आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज असेल डीम कॉलेज असेल, याची एक पीडीएफ अपडेट केलेली आहे। आणि आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टेट काउन्सिलिंग मध्ये किंवा मग महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल गव्हर्नमेंट कॉलेज नवीन किती येत आहेत, किंवा मग जे की जुनं कॉलेज होतं पण त्याच्या सेकंड राऊंड साठी किती जागा वाढत आहेत, मग ते गव्हर्नमेंट असो डीम असो, याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करत आहे। त्याचबरोबर पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुप मध्ये शेअर करणार आहे, तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथे तुम्हाला ही पीडीएफ पण खात्रीशीर भेटून जाईल। जर आपण सगळ्यात अगोदर विचार केला तर राज्यामध्ये एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बनतंय जे की ESIC मेडिकल कॉलेज आहे, तुम्हाला अंधेरीमध्ये बघायला भेटेल। तर या कॉलेजमध्ये जवळपास 50 जागा ज्या आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील। टोटल हे एक राज्यामध्ये आपल्या चालू होणार आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तुम्हाला बघायला मिळतं। त्यानंतर जर आपण अजून जर विचार केला तर दुसरं कुठल्याही प्रकारे सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज राज्यामध्ये चालू होत नाहीये। त्याच्यानंतर डायरेक्ट जर आपण खाली बघितलं तर या पीडीएफ मध्ये आपल्याला काही डीम कॉलेज आहेत ज्यांचे की लास्ट इयरला इंटेक कॅपॅसिटी वेगळी होती आणि आता जे आहे ते इंटेक कॅपॅसिटी थोडी वाढवून भेटलेली आहे। सगळ्यात अगोदर जर आपण बघितलं तर आपल्याला दत्ता मेघे मेडिकल कॉलेज नागपूरचं बघायला भेटतं, डीम कॉलेज आहे, याची इंटेक कॅपॅसिटी जी आहे ती अगोदर 150 सीटची होती, नंतर यांनी अजून 100 जागा वाढवून द्या अशी मागणी जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटकडे केली होती, पण सेंट्रल गव्हर्नमेंटने या ठिकाणी 50 जागा ज्या आहेत त्या दत्ता मेघे मेडिकल कॉलेज जे आहे यांना वाढवून दिलेल्या तुम्हाला बघायला भेटतील। त्यानंतर अजून दुसरं कॉलेज आहे डीमचं जे की भारतीय विद्यापीठ आहे पुण्यामध्ये, याच्या 150 सीट अगोदर होत्या इंटेक कॅपॅसिटी, नंतर यांनी अप्लाय केलं की आम्हाला 100 जागा ज्या आहेत त्या अजून वाढवून पाहिजे आहेत। आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर यांना 100 सीट साठी जे आहे ते अप्रुव्हल दिलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनं, म्हणजे पहिल्या 150 जागा आणि ह्या 100 अशा 250 जागा तुम्हाला या कॉलेजमध्ये डीम मध्ये तुम्हाला बघायला मिळतील। त्यानंतर तिसरं कॉलेज येतं आपलं महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं, यांची अगोदरची जर आपण इंटेक कॅपॅसिटी बघितली ना तर 200 सीटची होती, यांनी 50 सीट साठी जे आहे ते अजून मागणी केली होती आणि यांना 50 सीटचं जे आहे ते अप्रुव्हल सेंट्रल गव्हर्नमेंटनं दिलेलं आहे। त्यानंतर जर आपण पुढचं कॉलेज बघितलं तर भारतीय विद्यापीठ डीम मेडिकल कॉलेज तुम्हाला सांगलीमध्ये बघायला भेटेल, यांची अगोदरची इंटेक कॅपॅसिटी 150 जागांची होती, यांनी अजून 100 जागा ज्या आहेत त्या वाढवून द्यायची मागणी केली होती आणि यांना 100 जागा ज्या आहेत त्या 2025 च्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये यांनी वाढवून पण दिलेल्या आहे, म्हणजे पहिले 150 सीट आणि ह्या 100 अशा 250 सीट तुम्हाला या मेडिकल कॉलेजमध्ये बघायला दिसून येतील। असे तुम्हाला देशामध्ये जेवढे काय कॉलेज आहेत, डीम कॉलेज असतील गव्हर्नमेंट कॉलेज असतील जे की सेकंड राऊंड मध्ये पार्टिसिपेट करणार आहे, त्यांची पूर्ण माहिती जी आहे ती ऑफिशियल वेबसाईटवर मेडिकल काउन्सिलिंग कमिटीने अपडेट केलेली आहे, तर तुम्ही बघू शकता। आता आपल्या मनात हा क्वेश्चन होता की आता स्टेट काउन्सिलिंगचा कट ऑफ जो आहे राऊंड 2 चा कमी येणार का, तर कुठल्याही प्रकारे स्टेट काउन्सिलिंगचा नवीन कॉलेजमुळे कट ऑफ कमी येणार नाहीये, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची। कारण जे कॉलेज स्टेट काउन्सिलिंग मध्ये येणार आहे ना, असं नॉर्मल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज राऊंड 2 मध्ये कुठल्याही प्रकारे आलेलं नाहीये, किंवा जे जुने मेडिकल कॉलेज होते गव्हर्नमेंट वाले किंवा सेमी गव्हर्नमेंट वाले ना, तर त्यांच्या कुठल्याही प्रकारे जागा इन्क्रीज झालेल्या नाहीये। ज्या काही 350 जागा तुम्हाला राज्यामध्ये एमबीबीएसच्या वाढताना दिसत आहेत ना, तर त्यांची काउन्सिलिंग प्रोसेस जी आहे ती सेंट्रल मधून चालते आणि त्यांच्या 100% जागा ज्या आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंट फील करतं, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे। त्याच्यामुळे ज्या काही 350 जागा वाढल्यात ना, त्या 350 जागा एमबीबीएस बीडीएसचा कॅप राऊंड 2 जो होणार आहे ना स्टेट काउन्सिलिंगचा, तर त्याच्यामधून कुठल्याही प्रकारे कट ऑफ कमी करण्यासाठी हेल्प करणार नाहीयेत, ही तुम्हाला गोष्ट लक्षात घेणं आहे। जर तुम्हाला डीम मध्ये एमबीबीएस करायचं असेल राज्यामध्ये किंवा ESI कोट्यामधून जर एमबीबीएस करायचं असेल आणि राज्यामध्ये कॉलेज जर हवा असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला डेफिनेटली या जागांचा खूप मोठा फायदा होताना दिसून येईल। तुम्हाला जर अशीच इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा। त्याचबरोबर जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करणं असेल डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला तिथं त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू।